आपण आजचा विषय 12वी नंतर UPSC आणि MPSC या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी या अनुषंगानं ठेवलेला आहे। 12वीच्या नंतर बऱ्याचशा पालकांपुढेही आणि मुलांपुढेही बरेचसे प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये UPSC ची तयारी आतापासूनच करायला पाहिजे का? दुसरी गोष्ट, MPSC आणि UPSC ची तयारी एकत्रितरित्या करता येऊ शकते का? याच्याशिवाय जर आतापासून तयारी करायची असेल तर आपल्याला नेमकं कुठल्या स्किल्स पाहिजे आहेत, कुठली तंत्र आपल्याला अवगत असली पाहिजे आहेत। तर अशी एक ना अनेक प्रश्न 12वीच्या नंतर तयारीला सुरुवात करत असताना समोर असतात आणि मग या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत। 12वीच्या नंतर आपण जर बघितलं तर पदवी घेतल्यानंतरच आपल्याला या परीक्षा देता येत असतात। मग 12वीच्या नंतर आपण जर प्रोफेशनल डिग्रीकडे गेलो तर साधारणतः 4 ते 4.5 वर्ष आणि आपण रेग्युलर डिग्रीकडे गेलो तर साधारणतः 3 वर्षाचा कालावधी आपल्या समोर असतो। मग ही 3 ते 4.5 वर्ष मग जो विद्यार्थी ज्या पद्धतीने डिग्री घेत असेल त्याचा कालावधी जो आहे त्या कालावधीचं नियोजन आपल्याला कसं करायला पाहिजे आणि मग ती आत्तापासूनच करायला पाहिजे का? या सगळ्या बाबींचा आपल्याला शोध घेणं फार गरजेचं आहे। कारण UPSC असेल किंवा MPSC असेल, दोन्ही परीक्षांची तयारी करत असताना आपल्याला साधारणपणे 1 ते 2 वर्ष, कमीत कमी 2 वर्ष लागत असतात आणि मग अशा वेळेस परीक्षांची पूर्ण वेळ तयारी 2 वर्ष होत असेल तर मग आपण ग्रॅज्युएशन नंतर जर सुरुवात करणार असेल तर त्यापुढे आणखी 2-2.5 वर्ष जाण्याची शक्यता दाट असते आणि मग अशा वेळेस तुम्ही 12वीच्या नंतर जर नियोजन करायला लागलात तर तुमचा जो काही कालावधी आहे तो कमी होऊ शकतो। कारण काय, कॉलेज करत असताना आपण रोजचे 2-3 तासानं जरी आपण वेळ काढू शकलो तर डेफिनेटली आपल्याकडे बराचसा कालावधी उपलब्ध होतो, ज्याचा आपल्याला पुरेपूर वापर UPSC ची तयारी किंवा MPSC ची तयारी करण्यासाठी मिळू शकतो। उदाहरणच जर घेतलं तर समजा 3 वर्ष आहेत आणि 3 वर्षामध्ये जर आपण बघितलं, एका वर्षामध्ये 365 दिवस गुणिले 3 वर्ष याचा जर विचार केला तर 1000 दिवस आपल्याकडे मिळू शकतात आणि रोजचं जर समजा तुम्ही 3 तास या पद्धतीनं जर वेळ काढला तर साधारणपणे आपल्याला दिसून येतं की 3000 तास आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतात ग्रॅज्युएशन करत असताना। आणि मग अशा वेळेस साहजिकच आहे की आपण या परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा हा कालावधी उपयोगात आणू शकतो 12वीच्या नंतर तयारीला सुरुवात केली तर। म्हणजे जो काही ग्रॅज्युएशनच्या नंतर जो काही पुढला कालावधी आहे तो या ठिकाणी वाचवता येऊ शकतो। त्यामुळे 12वी पासून तयारीला सुरुवात करणं फार गरजेचं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जो काही सिलेबस आहे UPSCचा आणि MPSCचा कंपॅरेटिव्हली बऱ्यापैकी सारखा आहे। मग तो कसा काय नाही या सगळ्यांचा आपण उलगडा आपण करणारच आहोत। आता ह्याच्यामध्ये UPSC ची तयारी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजे ज्याला आपण IAS ची परीक्षा असंही म्हणतो, कारण IAS ची परीक्षा म्हणजे असं काही वेगळं नाही आहे। तर आपण काय पाहतो की IAS हे या परीक्षेमधून भरलं जाणारं सर्वात मोठं पद आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की या परीक्षेला IAS ची परीक्षा हे असं म्हटलं जातं। पण याच्याशिवाय ही अनेक पदं आहेत, जसं IAS आहे, इंडियन फॉरेन सर्व्हिस आहे, त्याचबरोबर इंडियन पोलीस सर्व्हिस आहे, IPS आहे, IRS आहे, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स आणि GST, तर ह्या दोन्ही सर्व्हिसेस आहेत। रेल्वेच्या सर्व्हिसेस आहेत, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस आहे, इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस आहे, इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस आहे, याशिवाय इंडियन ऑडिट आणि अकाउंट सर्व्हिस आहे, इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस आहे। अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत। या सर्वांसाठी सिव्हिल सर्व्हिसेस ही परीक्षा घेतली जाते। UPSC मार्फत घेतली जाणारी ही नागरी सेवा परीक्षा साधारणपणे 3 टप्प्यामध्ये होत असते: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत। आता या परीक्षेचा आवाका जर बघितला तर आपल्याला दिसून येतो की ही असं म्हटलं जातं की जगामधील ही एक सर्वोच्च आपण कठीण असलेली परीक्षा म्हणून याला ओळखली जाते। आणि मग त्या दृष्टिकोनातून या परीक्षेमधून आपण पाहतो की IAS, IPS, IFS ही जी पदं आहेत ती आपल्याला रँकिंग प्रमाणे मिळत असतात। दरवर्षी साधारणपणे 1000 जागा
कन्सिडर करून चालता येऊ शकतात, कमी अधिक प्रमाणामध्ये होतात दरवर्षी, परंतु 1,000 जागा आपण कन्सिडर करून चालू शकतो, दरवर्षी निघत असतात. आणि परीक्षेला बसणाऱ्या मुलांची संख्या ही साधारणतः 2.5 ते 3.5 लाखाच्या आसपास असते. दरवर्षी याच्यामध्ये कमीही होऊ शकतात आणि जास्तीही होऊ शकतात, पण जर एक ॲव्हरेज गृहीत धरलं तर कमीत कमी 3 लाख विद्यार्थी तरी परीक्षेला बसतच असतात, हे आपण गृहीत धरू शकतो. आणि मग अशा वेळेस ही एवढी कठीण असणारी परीक्षा, तर त्याचं तंत्रही आपल्याला आवश्यक आहे की तेवढंच कठीण असणार आहे. याशिवाय याला कष्ट जे आहेत ते तेवढेच घ्यावे लागणार आहेत, कारण एवढं सहजासहजी IAS IPSची पदं मिळणार नाही आहेत. आणि मग अशा वेळेस साहजिकच आहे की आपल्याला या 3 वर्षामध्ये जो काही वेळ मिळतोय त्या वेळेचं व्यवस्थित नियोजन करून या परीक्षांच्या योग्य तयारीकडे वाटचाल करता येऊ शकते. मग आता नेमकं काय करायला पाहिजे, तर आपण जर बघितलं तर पूर्वपरीक्षेला 2 पेपर असतात. एक असतो GSचा पेपर आणि दुसरा असतो CSATचा पेपर. GSचा पेपर जो आहे तो जनरल स्टडीजचा पेपर, ज्याच्यामध्ये आपल्याला इंडियन हिस्ट्री, ज्याच्यामध्ये आपल्याला ॲन्सेंट, मिडेवल आणि मॉडर्न तिन्हीही आपल्याला पाहता मिळतील. याच्याशिवाय जॉग्रफी आहे, मग वर्ल्ड जॉग्रफी आणि आपलं इंडियन जॉग्रफी. याच्याशिवाय इकॉनॉमिक्स आहे, इंडियन इकॉनॉमी, ज्याला सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणून पाहिलं जातं. त्यानंतर इंडियन पॉलिटी आहे. याच्याशिवाय एन्व्हायरमेंटशी रिलेटेड प्रश्न येतात, जनरल सायन्स आणि करंट अफेअर्स, असे 7 घटक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याच्याशिवाय जर दुसरा पेपर जर पाहिला तर दुसरा पेपर सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणून आहे. हा फक्त क्वालिफाईंग पेपर असतो, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, ज्याचा सिलेबस जर आपण बघितला तर साधारणपणे आपण त्याला 3 लाईनमध्ये जर कन्सिडर केलं तर मॅथमॅटिक्स, न्यूमेरिकल, त्याचबरोबर जे आपलं रिझनिंग आहे ते, आणि याशिवाय कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेजवरचे प्रश्न. तर अशा पद्धतीनं साधारणपणे एकूण हा 200 मार्कांचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 33% पासिंग होणं गरजेचं आहे, कारण हा पेपर क्वालिफाईंग आहे. आणि जे मेरिट आहे तो जनरल स्टडीजचा जो 200 मार्काचा पेपर असतो त्याच्यावरती आधारित असतं. आत्तापर्यंतचा जर मेरिटचं आपण कन्सिडरेशन बघितलं, म्हणजे त्याचा एक ॲव्हरेज पाहिलं तर साधारणतः 110च्या आसपास मेरिट लागत असतं, हे आपण पाहतो. ओपनचा 110च्या आसपास, त्यानंतर पुन्हा 7-8 मार्कांनी OBCचं, आणि त्यानंतर 7-8 मार्कांनी खालती SC STचं. अशा पद्धतीनं साधारणपणे मेरिट हे 110च्या आसपास गृहीत धरून चालणं गरजेचं आहे. आपल्याला जे 2 पेपर प्रिलिमला आहेत त्याच्यामधला एक क्वालिफाईंग पेपर सोडला तर तो जो काही जनरल स्टडीजचा मुख्य पेपर आहे, ज्याच्यावरती आपल्याला मेरिट कन्सिडर होतं आणि आपण प्रिलिम क्वालिफाय करतो आणि पुढे जातो, तो पेपर एक प्रकारे आपल्याला मुख्य परीक्षेचीही तोंड ओळख करून देतो, कारण त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, आणि हेच टॉपिक आपल्याला मुख्य परीक्षेलाही असल्याचं पाहायला मिळतं. आता ही पूर्वपरीक्षा जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची असती, आणि ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे असल्यामुळे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आपोआपच आलं, हे गृहीत धरणं गरजेचंच आहे. आता सेम पद्धतीनं MPSCची पण आपण परीक्षा पाहतोय की पूर्वपरीक्षा अशीच असते. पूर्वपरीक्षेला 2 पेपर, जनरल स्टडीजचा पेपर आणि CSATचा पेपर. फरक काय आहे MPSC आणि UPSC मध्ये, तर MPSCला काय पाहतो की 200 आणि 200 400 गुणांपैकी मेरिट लागतं, आणि UPSCला फक्त 200 गुणांपैकी मेरिट लागतं, आणि CSATचा पेपर जो आहे तो क्वालिफाईंग पेपर आहे. एवढंच काय तो फरक आहे. आणि सिलेबसमध्ये ॲडिशन जर बघितलं तर महाराष्ट्राचा जॉग्रफी आणि महाराष्ट्राचा हिस्ट्री याच्यावरती काही प्रश्न ॲडिशन होऊ शकतात, अदरवाईज सगळा सिलेबस हा सारखा आहे, हे आपण पाहतो. आता UPSCची मुख्य परीक्षा जर आपण पाहिली तर UPSCची मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीची आहे. डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीची म्हणजे ज्या कन्व्हेन्शनल पद्धतीनं आपण कॉलेजमध्ये पेपर लिहितो त्या पद्धतीची परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये कंपल्सरी पेपर्स आणि ऑप्शनल पेपर हे दोन्ही असतात. कंपल्सरी पेपरमध्ये आपण पाहतो की इंग्लिश आणि मराठी हे 2 पेपर क्वालिफाईंग असतात. इंग्लिशचा पेपर 300 मार्कांचा आणि मराठीचाही पेपर 300 मार्कांचा आहे. आणि हे दोन्ही पेपर जे आहेत हे 10वी सारखे असतात, म्हणजे 10वीच्या परीक्षेमध्ये जसे पेपर आहेत त्याच पद्धतीचे पेपर असतात. आणि हे 2 पेपर क्वालिफाईंग झाले तर इतर पेपर चेक केले जातात, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मुलं यातल्या कुठला तरी एक पेपर हा
डिस्क्वालिफाय होतात आणि त्याला रेड मार्क आला की आपले इतर पेपर तपासले जात नाहीत. हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर जनरल स्टडीजच्या 4 पेपर आहेत, GS1, GS2, GS3 आणि GS4. आता ह्याच्यामध्ये जनरल स्टडीजचा जो पहिला पेपर आहे त्याच्यामध्ये पुन्हा जर आपण सिलेबसचा आपण मागोवा घेतला तर आपल्याला दिसून येतं की हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा जो काही इतिहास आहे तो कल्चरल इतिहासाच्या अनुषंगानं, सांस्कृतिक इतिहासाच्या अनुषंगानं अभ्यासक्रम दिलेला आहे. कल्चरल हिस्ट्री ऑफ इंडिया असं म्हटलं गेलेलं आहे. याच्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्याला मॉडर्न इंडिया म्हणजे साधारणतः 1757 ते 1947 हा जो कालखंड आहे तो मॉडर्न इंडियाचा कालखंड, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि यानंतर जर टॉपिक बघितला तर आपल्याला दिसून येतं की इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे 1947च्या नंतरचा जो काही भारत आहे याच्यावरही काही प्रश्न येतात. याच्याशिवाय वर्ल्ड हिस्ट्रीवरती प्रश्न येतात आणि यातला महत्त्वाचे पुढले 2 घटक म्हणजे कुठले आहेत तर नॅचरल रिसोर्सेसच्या अनुषंगानं जॉग्रफीवरती प्रश्न येतात आणि याशिवाय इंडियन सोसायटीवरती प्रश्न येतात. तर या जनरल स्टडीजच्या पहिल्या पेपरमध्ये साधारणपणे हिस्ट्री, जॉग्रफी आणि इंडियन सोसायटी हे टॉपिक असलेले आपल्याला पाहायला मिळतील. हा पेपर 250 मार्कांसाठी आहे, डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचा आहे. दुसरा जो जनरल स्टडीजचा पेपर आहे GS2 त्याच्यामध्ये इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे जे काही आपली सध्याची आपली राजकीय व्यवस्था आहे ती राजकीय व्यवस्था, त्याच्याशी रिलेटेड असणारे प्रश्न, मग त्याच्यामध्ये जे काही कॉन्स्टिट्यूशनल जे काही इश्यूज आहेत त्याच्यावरती असेल किंवा जे काही गव्हर्नमेंटचे पॉलिसीज आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. याच्याशिवाय जे काही लीगल इश्यूज असतील त्याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतात. तर इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स म्हणजे राजकीय व्यवस्था आणि त्याचबरोबर प्रशासन याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि याच्याशिवाय याच पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन याच्यावरतीही प्रश्न विचारले जातात. आता हा जो पेपर आहे हा सुद्धा याच्यामध्ये इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्सवरती साधारणतः 15 प्रश्न आणि 5 प्रश्न इंटरनॅशनल रिलेशनवरती असं एकूण साधारणतः 20 प्रश्न विचारले जातात 250 गुणांसाठी. आणि याच्यानंतर जो पुढला तिसरा पेपर आहे तो म्हणजे जनरल स्टडीज 3चा, ज्याच्यामध्ये इंडियन इकॉनॉमी, मग इकॉनॉमी म्हटल्यानंतर मग इकॉनॉमीचे सगळे जे काही वेगवेगळे डायमेन्शन आहेत ते आले, सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आले. आणि याच्याशिवाय सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कारण प्रिलिमला आपण जनरल सायन्स अभ्यासतो परंतु मुख्य परीक्षेला सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजीवरती जास्त फोकस असलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग टेक्नॉलॉजी म्हणजे काय आहे तर स्पेस सायन्स म्हणजे तुमचं टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी आहे, डिफेन्स टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, त्याचबरोबर न्यूक्लिअर सायन्सच्या अनुषंगानं न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आहे. अशा या वेगवेगळ्या ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्यातला जो काही ॲडव्हान्स भाग आहे त्यातलं जे काही करंट रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे तर त्या अनुषंगानं आपल्याला याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. याच्याशिवाय डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे जे काही नैसर्गिक आपत्ती येते आणि त्या नैसर्गिक आपत्तीचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं तर त्या अनुषंगानं आपत्ती व्यवस्थापनावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि यामधला आणखी महत्त्वपूर्ण घटक म्हणजे इंटरनल सिक्युरिटीचा म्हणजे अंतर्गत सुरक्षेचा. मग अंतर्गत सुरक्षेला असणाऱ्या थ्रीट्स काय आहेत, त्याच्यावरती काय सोल्युशन असू शकतात, नेमक्या थ्रीट्सचं ॲनालिसिस कसं करता येईल, आपल्याला या सगळ्याच अनुषंगानं आपल्याला हे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. जसं नक्सलिझमवरती प्रश्न येतो, टेररिझमवरती प्रश्न येतो. याशिवाय आपण पाहतो की नवीन पद्धतीनं जे काही सुरक्षेला धोका निर्माण होतोय तो म्हणजे आपल्याला सायबर क्राईम्स आहेत तर त्या सायबर क्राईमच्या अनुषंगानं प्रश्न विचारले जातात. याच्याशिवाय आपण पाहतो प्रत्येक सेक्टरमध्ये इंटरनल सिक्युरिटीच्या अनुषंगानं डाटा हा महत्त्वाचा अनुषंगानं डाटाचा जो काही थ्रीट आहे तर त्या अनुषंगानंही प्रश्न विचारले जातात. तर असे जे काही वेगवेगळे इंटरनल सिक्युरिटीचे जे काही मुद्दे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि एन्व्हायरमेंटचे जे काही करंट रिलेटेड टॉपिक्स आहेत त्याच्यावरही प्रश्न विचारले जातात. म्हणजे GS3 जो आहे त्याच्यामध्ये मोस्टली जर बघितलं तर आपल्याला इंडियन इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी आणि एन्व्हायरमेंट याच्यावरती प्रश्न येतात. हा पण पेपर 250 गुणांसाठी आहे, 250 मार्कांचा पेपर आहे, 250 मार्कांसाठी.
यानंतर जो चौथा पेपर आहे तो म्हणजे आपला इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड या नावानं आपल्याला हा पेपर पाहायला मिळतो. आता हा पेपर जो आहे हे पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या जाणीवेवरती, तुमच्या स्वतःच्या विचारावरती अवलंबून असणारा पेपर आहे. कारण व्हॅल्यूज आणि मोरॅलिटी या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, इथिक्स जे आहेत, हे आपण कसं त्याला आत्मसात करतोय, आपण त्याच्याकडे कसं पाहतोय एखाद्या गोष्टीकडे, याच्यावरती हे डिपेंड आहे. परंतु आपण जर पाहिलं तर साधारणपणे हा पेपर हे तुमच्या वैचारिक लेवलला घेऊन जातोय किंवा वैचारिक जाणीवा निर्माण करणारा पेपर आहे. जसं मध्ये एकदा एक प्रश्न आलेला होता, तो प्रश्न काय होता, तर महात्मा गांधींचं एक कोटेशन दिलेलं होतं आणि त्या कोटेशनच्या अनुषंगानं तुम्हाला उत्तर द्यायचं होतं. ते कोटेशन काय होतं, तर पृथ्वी या जगातील सर्व लोकांच्या गरजा पूर्ण करू शकते, पण एका व्यक्तीची हाव पूर्ण करू शकत नाही. आता याच्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. मग तो दृष्टिकोन काय आहे आणि योग्य दृष्टिकोन काय आहे, समाजासाठी काय गरजेचं आहे, व्यवस्थेसाठी काय गरजेचं आहे, या अनुषंगानं प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला त्याचं उत्तर द्यावं लागतं. हा पेपर आपल्याला 250 मार्कांसाठीच आहे, परंतु याचे 2 सेक्शन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एकामध्ये कन्सेप्टवरती आधारित प्रश्न असतात आणि दुसरा जो भाग आहे 125 गुणांसाठी तो म्हणजे केस स्टडीज. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर तुम्ही काम करत असाल तर त्या ठिकाणी जो काही प्रश्न निर्माण झालेला असेल त्याचं तुम्ही डिसिजन कसं घेताय, या अनुषंगानं हा पेपर याच्यामध्ये केस स्टडीज विचारल्या जातात. तर अशा पद्धतीनं हे 4 पेपर आहेत, 250 मार्कांचे. असे 1000 गुण या 4 GS पेपरचे झाले. आणि एक सगळ्यात महत्त्वपूर्ण पेपर असतो तो म्हणजे निबंधाचा पेपर. एक निबंध जो 250 गुणांचा असतो, या पेपरमध्ये आपल्याला 2 निबंध लिहावे लागतात 125 गुणांसाठी. आपण 10वी 12वी पर्यंत आपल्याला निबंध लेखन हे साधारणतः 200-300 शब्दामध्ये संपवायची सवय झालेली असते. म्हणजे मोस्टली आपण 2 ते 3 पेजेसमध्ये निबंध संपवतो. पण या ठिकाणी एक निबंध जर 125 गुणांसाठी असेल तर साहजिकच आहे आपल्याला या ठिकाणी शब्दमर्यादा जी आहे ते 1000 ते 1200 शब्दामध्ये आपल्याला निबंध संपवावा लागतो. आणि आपल्याला एका पेजवरती साधारणपणे 100 वर्ड्स म्हणजे 100 शब्द जर बसत असतील तर साधारणपणे 10 ते 12 पेजेस लिहायची सवय असली पाहिजे. तर त्या अनुषंगानं मग आपल्याला त्या विषयाचा विस्तार करता आला पाहिजे, त्या विषयाचं विश्लेषण करता आलं पाहिजे, त्या विषयाच्या डेप्थमध्ये जाता आलं पाहिजे, त्या विषयाचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह समजणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर त्या विषयाच्या अनुषंगानं आपल्याला सोल्युशन्स पण देता आले पाहिजेत. तर हे सगळं आपल्याला निबंधामध्ये करावं लागतं आणि त्यामुळं 250 गुणांचा हा निबंधाचा पेपर फार महत्त्वाचा आहे. कारण याच्यामध्ये अगदी आपण मार्कांचं जर व्हेरिएशन पाहिलं तर काही विद्यार्थ्यांना अगदी 30-40 मार्कही पडतात आणि काही विद्यार्थ्यांना अगदी 180-190 मार्कही पडतात. ज्याच्यामुळं निबंध हा तुमचा फार महत्त्वाचा ठरतो. कारण याच्यावरून पुन्हा तुम्ही मेन्समधून इंटरव्ह्यूला जाणार का नाही हे सुद्धा ठरण्याची शक्यता दाट असते. अशा वेळेस निबंध पण फार महत्त्वाचा आहे. तर असे कंपल्सरीचे 1250 मार्क्स आणि एक वैकल्पिक विषय आपल्याला निवडणं गरजेचं असतं. आणि तो वैकल्पिक विषय साधारणतः UPSCने दिलेल्या विविध विषयामधून आपल्याला निवडता येतो. तो आपल्याला ग्रॅज्युएशनचा किंवा पदवीचाच विषय असणं गरजेचं नाही आहे. आपण कुठलाही विषय निवडता येतो. त्या अनुषंगानं हा जो विषय निवडतो आपण त्याचे 500 गुण म्हणजे एकूण 1750 गुणांची ही मुख्य परीक्षा होते. आता UPSCमध्ये वैकल्पिक विषयाचं वेटेज जर बघितलं तर साधारणतः 500 गुण आहेत 1750 पैकी. म्हणजेच काय आहे तर साधारणतः 30% ॲव्हरेज म्हणजे 1/3 ॲव्हरेज या वैकल्पिक विषयाला असलेलं पाहायला मिळतं. आणि वैकल्पिक विषयाची निवड करणं पण आपल्याला फार महत्त्वाचं आहे. कारण यातूनच आपल्याला बऱ्यापैकी मार्क्स चांगले मिळू शकतात आणि आपण पुढे मेन्समधून इंटरव्ह्यूला जाऊ शकतो. तर हा एक महत्त्वाचा वैकल्पिक विषय निवडणं हा फार महत्त्वाचा घटक आहे. मग वैकल्पिक विषय निवडत असताना काही 3-4 बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. एक कुठली बाब आहे तर सध्याचा ट्रेंड काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट त्या विषयाचा उपयोग आपल्याला जनरल स्टडीजमध्ये काही होऊ शकतो का हे पण पाहणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला आवड एखाद्या विषयामध्ये आहे का नाही हे पण तपासणं गरजेचं आहे. जर आपल्याला समजा गणित आवडत असेल आणि आपण इतिहास निवडला तर आपल्याला इतिहासामध्ये मार्क्स कधीच पडणार नाहीत.
आणि जर आपल्याला इतिहास आवडत असेल आणि आपण गणित निवडला तर गणितात मार्क्स कधीच पडणार नाहीत. म्हणून आवड हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन मार्गदर्शन, त्या विषयाला मार्गदर्शन उपलब्ध आहे का, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला या ठिकाणी ट्रायल एरर करायचं म्हटलं तर वर्ष 2 वर्ष वाया जात असतात. म्हणून मार्गदर्शनाचं महत्त्व आहे, त्यातून लवकरात लवकर यशापर्यंत पोहोचता येऊ शकतं. तर असं मुख्य परीक्षा ही 1750 मार्कांची आहे आणि ही डिस्क्रिप्टिव्ह आहे, कन्व्हेन्शनल पद्धतीची आहे. आणि यानंतर पुढला टप्पा जो आहे तो म्हणजे आपण बोलीभाषेमध्ये मुलाखत म्हणतो, पण ती मुलाखत नाही आहे, तर ती व्यक्तिमत्व चाचणी आहे. तर तो व्यक्तिमत्व चाचणीचा घटक जो 275 गुणांचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला 275 पैकी साधारणपणे जेवढे जास्त पडतील त्या अनुषंगाने आपली रँक वरती जात असते. यूपीएससीमध्ये असं म्हटलं जातं की तुम्हाला पोस्ट मिळेल का नाही हे मुख्य परीक्षेच्या मार्कांवरती ठरतं, पण कोणती पोस्ट मिळेल हे ठरवण्याचा साधारणतः जर बघितलं तर मुख्य मुलाखतीच्या किंवा व्यक्तिमत्व चाचणीच्या गुणावरून ठरतं. व्यक्तिमत्व चाचणीमध्ये चांगले गुण आले तर आपल्याला वरच्या पोस्ट मिळतात आणि व्यक्तिमत्व चाचणीमध्ये गुण जर ॲव्हरेज आले तर मग आपल्याला दुसऱ्या पोस्ट, ज्या ग्रुप एच्या पोस्ट म्हणतो आपण, त्याच्याकडे जावं लागतं. त्यामुळं यूपीएससीमध्ये आपण जर बघितलं तर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती हे 3 टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. ह्याच्यानंतर एमपीएससीमध्ये पूर्व परीक्षेचा टप्पा आपण पाहिलेलाच आहे आणि मुख्य परीक्षेचा जर टप्पा बघितला तर एमपीएससीमध्येही पुन्हा आपण पाहतो की या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे आणि सर्व पेपर्स हे कंपल्सरी आहेत. याच्यामध्ये इंग्लिश मराठीचा एक पेपर डिस्क्रिप्टिव्ह सोडला 100 गुणांचा, तर बाकीचे सर्व पेपर हे ऑब्जेक्टिव्ह आहेत. दुसरा पेपर जो आहे तो इंग्लिश मराठीचाच ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की हे साधारणपणे जे काही ग्रामर आहे त्या ग्रामरवरती आधारित हा पेपर असणार आहे. आणि GSचे 4 पेपर, जनरल स्टडीज 1 ज्याच्यामध्ये इंडियन हिस्ट्री, आधुनिक भारताचा इतिहास मोस्टली याला आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचं कल्चरल पार्ट पण याच्यामध्ये आहे, महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत. आणि याच पेपरमध्ये जॉग्रफी, मग जॉग्रफीमध्ये आपल्याला इंडियन जॉग्रफी, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, ॲग्रिकल्चर जॉग्रफी म्हणजे कृषी भूगोल, पर्यावरण भूगोल, एन्व्हायरमेंटल जॉग्रफी, अशा पद्धतीने हे वेगवेगळे टॉपिक्स असलेले दिसून येतात. तर हा हिस्ट्री आणि जॉग्रफीचा 150 गुणांचा पेपर असतो. आपल्याला यूपीएससीलाही पहिल्या पेपरमध्ये हिस्ट्री आणि जॉग्रफी आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरा पेपर जो आहे याच्यामध्ये इंडियन पॉलिटीचा आहे. इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स, भारताचे शासन आणि राजकारण या अनुषंगानं पेपर आहे. मग हा पेपर जर बघितला तर आपल्याला यूपीएससीमध्ये ही सेकंड पेपर जो आहे तो सेम पद्धतीनं इंडियन पॉलिटीवरती आहे आणि इथंही आपल्याला इंडियन पॉलिटीवरती आहे. हा 150 गुणांचा पेपर हा ऑब्जेक्टिव्ह आहे पूर्णपणे, ज्याच्यामध्ये 150 गुणांपैकी साधारणतः जवळपास 50 ते 60 प्रश्न जे आहेत जनरली बघितलं तर कॉन्स्टिट्यूशनवरती आधारित असतात आणि बाकीचे प्रोसेसशी रिलेटेड असतात. तर सेकंड पेपर हा इंडियन पॉलिटी जनरल स्टडीजचा. थर्ड पेपर जो जनरल स्टडीजचा आहे तो म्हणजे ह्युमन राईट्स आणि ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट. आता हा पेपर मात्र यूपीएससीपेक्षा थोडासा वेगळा आहे, पण याच्याही वेगळ्या पद्धतीनं इनडायरेक्टली अभ्यास त्या ठिकाणी आपण करतच असतो. कारण वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज, वेगवेगळ्या स्कीम्स आपण त्या ठिकाणी इकॉनॉमिक्समध्ये किंवा पॉलिटीमध्ये अभ्यासतच असतो. मग त्या इथं थोड्याशा कन्सॉलिडेट करून वेगळ्या पद्धतीनं आपण इथं तयारी करायची आहे. आणि जो चौथा पेपर आहे तो म्हणजे आपला जनरल स्टडीज 4 ज्याच्यामध्ये इंडियन इकॉनॉमी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यावरती प्रश्न विचारले जातात. हा पेपर पण 150 गुणांचा आहे. तर असं एकूण जनरल स्टडीजचे 4ही पेपर 150-150 गुणांचे आणि इंग्लिश मराठीचे 2 पेपर 100-100 गुणांचे, असं एकूण 800 गुणांची ही मुख्य परीक्षा होत असते. आता याच्यामध्ये जर बघितलं तर जॉग्रफीमध्ये महाराष्ट्राचा जॉग्रफी आणि हिस्ट्रीमध्ये महाराष्ट्राचा हिस्ट्री आणि जो तिसरा पेपर आहे HR आणि HRD यातले काही टॉपिक सोडले तर बाकीचा जो सगळा सिलेबस आहे तो यूपीएससीच्या सिलेबसमधून कव्हर होतच असतो. पण असं म्हणून दोन्हीची तयारी एकत्रितरित्या करता येऊ शकते का, हा प्रश्नचिन्ह आपल्या पुढे उभा राहतो. आता
या दोन्हीचा सिलेबस जर समोर ठेवला तर आपल्याला दिसून येतं की सिलेबस हा बऱ्यापैकी सारखा आहे. पण सिलेबस जरी सारखा असला तरी पण दृष्टिकोन वेगळा असतो. मध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्यामुळं आपल्याला दोन्हीकडे इतिहास असला तरी पण दृष्टिकोन जर आपण बदलून व्यवस्थितपणे तयारी करू शकलो तर डेफिनेटली आपल्याला दोन्हीची तयारी एकत्रितरित्या करता येऊ शकते. कारण इतिहास बदलणार नाही ना भूगोल बदलणार नाही, फक्त अप्रोच बदलेल. तो अप्रोच आपल्याला कुठून समजणार आहे तर तो अप्रोच समजणार आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमधून. आणि मग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकावरती आपल्याला जर कमांड मिळवली आपण तर एमपीएससी आणि यूपीएससी दोन्हीची तयारी ही एकत्रितरित्या आपल्याला करता येऊ शकते. आता मग हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला की आपल्याला ह्या दोन्हीची तयारी एकत्रितरित्या करता येऊ शकते का नाही, तर ती करता येऊ शकते, आपण समजून घेतो. मग आपण आता 12वीच्या नंतर आपल्याकडे काय तंत्र आहे ज्याच्यामुळे आपल्याला 3 वर्षामध्ये व्यवस्थितपणे तयारी करता येऊ शकेल. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला दिसून येतं की 12वी नंतर पुढं 3 वर्षामध्ये जर आपण रोजचे 3 तास जरी काढले तर 3 तासाचं नियोजन व्यवस्थितपणे करू शकलो तर डेफिनेटली पूर्ण सिलेबस हा कव्हर होऊ शकतो. सिलेबसचा फ्रॅक्शन करा. सिलेबसमध्ये समजा काही पेपर्स पहिल्या वर्षी संपवा, काही पेपर्स दुसऱ्या वर्षी संपवा, काही पेपर्स तिसऱ्या वर्षी संपवा, हे नियोजन करा आणि या नियोजनाच्या अनुषंगानं तुम्ही ते करू शकताय. ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे तर आपल्याला त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्हच्या अनुषंगानं मायक्रो नोट्स असणं गरजेचं आहे. तर मायक्रो नोट्स काढणं गरजेचं आहे. पण त्याच मायक्रो नोट्सचा वापर आपल्याला यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने करावा लागतो. कारण काय, डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागतं आणि त्या अनुषंगानं मग त्या नोट्स मेकिंग आहेत तर त्या मायक्रोचं पुन्हा एकदा मॅक्रोमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे आपल्याला यूपीएससीची स्किल डेव्हलप करणं आहे. आणि त्या मॅक्रोचं मायक्रोमध्ये आणणं म्हणजे ते एमपीएससीची स्किल डेव्हलप करणं आहे. तर अशी वेगवेगळी तंत्र आहेत ज्याचा आपण जर अवलंब केला तर निश्चितपणे हे आपल्याला 3 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये 12वीच्या नंतर तयारी करता येऊ शकते. आणि हा जो काही कालावधी आहे हा 3 वर्षाचा कालावधी व्यवस्थितपणे जर आपण वापरला तर डेफिनेटली आपल्याला यशापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर या दृष्टिकोनातून काही तंत्र जी म्हटली तर याच्याशिवायही आणि बरेचशी तंत्र असतात तर ती आपल्याला समजून घेणं, परीक्षेची काय गरज आहे हे समजून घेणं, परीक्षा पद्धती कशी आहे हे समजून घेतलं तर आपल्याला ती तंत्रही अवगत करता येऊ शकतात. मग आता ह्याच्यामध्ये काही टप्पे आहेत, काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्सचा जर आपण वापर केला तर निश्चितपणे आपण यशाकडे जाऊ शकतो. ज्याच्यामध्ये पहिल्यांदा यूपीएससीची तयारी करायची असेल तर आपण एनसीईआरटीचं रीडिंग करणं गरजेचं आहे. आपण साधारणतः 8वी ते 12वीच्या एनसीईआरटीचं रीडिंग करा. एनसीईआरटीचं रीडिंग झाल्यानंतर क्वेश्चन पेपर फॉलो करा आणि क्वेश्चन पेपर फॉलो झाल्यानंतर मग आपण नोट्स मेकिंग करायला सुरुवात करा. तर अशा पद्धतीने ही वेगवेगळे टप्पे आहेत. त्या टप्प्यांचं व्यवस्थितपणे जर आपण अवलंब केला तर निश्चितपणे 3 वर्षामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे तयारी करून पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळवता येऊ शकतं. पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळवणं अवघड नाही आहे हे अन्सार शेखनं दाखवून दिलेलं आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळवता येऊ शकतं हे अनेक वेळेस आपल्याला दिसून आलेलं आहे की बरेचशी मुलं आजकाल आपण पाहतोय की 2-3 वर्ष 12वीच्या नंतर तयारी करतात आणि त्या दृष्टीनं पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळवतात. अनेक मुलं आहेत ज्यांनी पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळवलेलं आहे. तर यामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर 12वीपासूनच तयारी करणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या. 12वीपासून तयारी करत असताना आम्ही युनिक अकॅडमीनं एक काही विशेष वेगळ्या पद्धतीनं बॅचेस केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजला कुठेही डिस्टर्बन्स होत नाही आणि त्या बॅचेसची बरोबर तुम्ही जर अडॉप्ट झालात तर डेफिनेटली आमच्याकडून 100% तयारी आम्ही करून घेतो. फक्त तुम्ही त्या पद्धतीने प्रतिसाद दिलात तर डेफिनेटली तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकताय हे लक्षात असू द्या. आमची 3 इयर्स बॅच म्हणतो आम्ही. कॉलेज चालू असताना, कॉलेज करत असताना फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर त्या 3 वर्षामध्ये आम्ही या बॅचमध्ये पूर्ण सिलेबस जो आहे यूपीएससीचा तो कव्हर करतो. त्याच्यामध्ये ही तंत्र जी आहेत ती तुम्हाला शिकवली जातात. त्याचबरोबर त्याच पद्धतीनं तुम्हाला संपूर्ण सिलेबस कव्हर करून घेतला जातो आणि यामुळं तुमचं कॉलेज चालू असताना कुठलाही डिस्टर्बन्स न होता तुम्ही क्लास कंप्लीट केला की तुम्ही यूपीएससीच्या परीक्षेला पूर्णपणे तयारीनं फेस करू शकताय. तर अशा पद्धतीची बॅच आहे जी आपली कोल्हापूरमध्ये सुरू झालेली आहे. साधारणतः जी
23 ऑगस्टला म्हणजे कालच सुरू झालेली आहे. फक्त रविवारची बॅच असते, त्यामुळे कॉलेजलाही कुठं डिस्टर्ब होत नाही तुम्हाला. अगदी तुम्ही जर समजा 50-60 किलोमीटरवरून कोल्हापूरमध्ये येणार असाल तर येऊन जाऊन बॅच करणंही पॉसिबल होतं. तर अशा पद्धतीनं आपण पाहतो की ही बॅच तुमच्यासाठी खास आयोजित केलेली आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि UPSC करत असताना MPSC करता येऊ शकतं, फक्त दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीनं पेपरचा जो आहे तो पाहणं गरजेचं आहे. आणि तो जर आपण आत्मसात करू शकलो तर UPSC आणि MPSCची तयारी एकत्रितरित्या करता येऊ शकते.